मुंबईतील सोफिटल हॉटेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी, मात्र दोघांची भेट अथवा कोणतीही चर्चा नाही. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. एका शिर्डीमुळे शिंदेंचं सरकार आलं, मगचं सत्ता पालटही त्या शिर्डीमुळे झालं. विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, तर शिंदेंनी बोलणं टाळलं. उद्धव ठाकरेंचा मवियाच्या भवितव्यावर सवाल. लोकसभेला कमावला, विधानसभेला गमावला. पुन्हा चूक करायची असेल तर एकत्र येण्यात अर्थ नाही, ठाकरेंचं वक्तव्य. कांदिवलीतील सावली बारचं परमिट मंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं याच बारवर पोलिसांचा पडला होता छापा. अनिल परब यांचा आरोप, तर योगेश कदम यांनी आरोप फेटाळले. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करून घेणार. खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य, तर अजित पवारांच्या घड्याळाची वेळ भाजप ठरवणार का? शरद पवारांच्या पक्षाचा पलटवार. वैष्णवी हगवणे प्रकरणी विधिमंडळ समितीचा अहवाल सादर. सुपेकरांनाही सह आरोपी करण्याची आवश्यकता, तसंच तक्रार न घेणाऱ्या पोलिसांवरही कडक ताशेरे. सीबीएसईच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची केवळ 68 शब्दांमध्ये माहिती. विधान परिषदेत सत्यजित तांबेंनी उपस्थित केला मुद्दा. केंद्र सरकारशी चर्चा करणार, मंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. ओला, उबर कॅब आणि रिक्षा चालकांचा संप स्थगित. मंगळवारपर्यंत सरकारला वेळ. मागण्या मान्य झाल्या नाही तर बुधवारपासून पुन्हा बंदचा इशारा. रत्नागिरी शहरातील चौघांचा आरेबारे इथल्या समुद्रात बुडून मृत्यू. समुद्रात पोहत असताना चौघांना लाटेचा अंदाज न आल्यानं मृत्यू. आणि गळ्यात साप, डोक्यावर साप. बिहारच्या समस्तीपूरमध्ये लाखो जिवंत नाग घेऊन निघाली अनोखी नागपंचमी यात्रा. मोठ्यांसह लहानग्यांचाही उत्स्फूर्त सहभाग.